बळजबरीचे लग्न भाग 9. निवडीचा क्षण, प्रेम की भूतकाळ. संध्याकाळचा तो मावळता सूर्य, जुनं शाळेचं मैदान आणि तिघं, नम्रता, अनिश आणि आर्यन. वातावरणात ताण होता, पण त्याहून जास्त काहीतरी अपूर्ण. आर्यन नम्रताकडे बघत हसला. आज आपण एक निर्णय घेणार आहोत, नम्रता ठामपणे म्हणाली. निर्णय माझा असेल. अनिश तिच्या शेजारी उभा राहिला. आणि मी तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या सोबत आहे. आर्यन हलकसा हसला. तू नेहमीच असं प्रोटेक्ट करशील का तिला? अनिशच्या डोळ्यात निर्धार होता. जोपर्यंत श्वास आहे, हो. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग त्याने खिशातून एक लहानसा बॉक्स काढला. नम्रता थिजली. हे काय आहे? आर्यनने बॉक्स उघडला. आत एक जुनी अंगठी होती. नम्रताच्या डोळ्यात आठवणी चमकल्या. ही? आर्यन हलक्या आवाजात म्हणाला. आपण लहानपणी एकमेकांना दिलेली प्रॉमिस रिंग. सगळं क्षणभर थांबल्यासारखं वाटलं. तू विसरलीस, पण मी नाही. नम्रता शांतपणे म्हणाली. आठवणी विसरत नाहीत, पण आयुष्य पुढे जातं. आर्यनच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. माझं आयुष्य तिथेच थांबलं नम्रता. अनिश पुढे आला. पण तिचं नाही. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. तू तिला खरंच समजतोस? अनिश हसला. हो, कारण मी तिच्यावर प्रेम करतो. आर्यनने नम्रताकडे पाहिलं. आणि तू? नम्रता काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात भूतकाळ आणि वर्तमान दोन्ही झळकत होते. ती हळूच म्हणाली, मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नव्हतं आर्यन. ते फक्त बालपणाचं आकर्षण होतं. आर्यनचा चेहरा पडला. पण अनिश, त्याच्यावर मी मनापासून प्रेम करते. त्या शब्दांनी वातावरण बदललं. अनिशच्या डोळ्यात आनंद चमकला. आर्यन काही क्षण गप्प राहिला. मग तो हळूच हसला. म्हणजे मी हरलो? नम्रता शांतपणे म्हणाली. ही स्पर्धा नव्हती, आयुष्य होतं. आर्यनने अंगठी बंद केली. मी तुझ्यासाठी सगळं केलं, पण शेवटी तू त्याची झालीस. अनिश म्हणाला. ती कोणाची मालमत्ता नाही. आर्यनने मान हलवली. हो, पण कदाचित हीच माझी चूक होती. तो मागे सरकला. पण गेम अजून संपलेला नाही. नम्रता दचकली. काय म्हणायचंय? आर्यनचा चेहरा पुन्हा थंड झाला. तुझ्या आयुष्यातून मी बाहेर जाईन, पण तुमच्या बिझनेसमधून शक्य नाही. अनिश म्हणाला. आम्ही तयार आहोत. आर्यन हलकंसं हसला. मी पण. तो वळला आणि चालत निघून गेला. नम्रता काही क्षण तिथेच उभी राहिली. अनिशने तिचा हात धरला. तू ठीक आहेस? ती हलकंसं हसली. हो, आज मी माझा भूतकाळ पूर्णपणे मागे सोडला. अनिश तिच्या जवळ आला. आणि माझ्यासोबत पुढे चालायला तयार आहेस? ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. नेहमीसाठी. तो हलकस तिच्या कपाळावर चुंबन घेतो. त्या क्षणी सूर्य पूर्ण मावळतो आणि त्याच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होते. पण तेवढ्यात निखिलचा फोन येतो. भाऊ, मोठा प्रॉब्लेम आहे. अनिश दचकतो. काय झालं? आपल्या कंपनीचा सर्व्हर हॅक झाला आहे. सगळी डेटा लीक झाली आहे. नम्रता स्तब्ध होते. अनिशचा चेहरा पुन्हा कठोर होतो. आर्यन, नम्रता म्हणते. तो अजून संपलेला नाही. दोघे एकमेकांकडे पाहतात. डोळ्यात प्रेम, पण आता त्याहून मोठा निर्धार. कंपनीचा डेटा लीक किती धोकादायक आहे? आर्यनचा पुढचा डाव काय असेल? नम्रता अनिश हे संकट कसं हाताळतील? आणि त्यांच्या प्रेमाची पुढची कसोटी काय असेल? डेटा लीकचा स्फोट, विश्वासाची परीक्षा. आपल्या कंपनीचा सर्व्हर हॅक झाला आहे. सगळी डेटा लीक झाली आहे. निखिलचा घाबरलेला आवाज फोनवर घुमत होता. अनिश आणि नम्रता दोघेही स्तब्ध झाले. अनिशने ताबडतोब विचारलं. किती मोठं नुकसान झालंय? क्लायंट्सची माहिती, डील्स, फायनान्शियल रेकॉर्ड्स सगळं ऑनलाईन लीक होतंय. नम्रताच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. हे खूप डेंजरस आहे. अनिशचा जबडा घट्ट झाला. आर्यन. दोघे लगेच ऑफिसकडे निघाले. रात्र असूनही संपूर्ण ऑफिस जागं होतं. एम्प्लॉईज घाबरलेले. फोन सतत वाजत होते. ऑफिसमध्ये पोहोचताच निखिल धावत आला. भाऊ, क्लायंट संतापलेत. काहींनी कॉन्टॅक्ट्स होल्डवर टाकलेत. राजीव म्हणाला, जर लीक थांबला नाही तर कंपनीचं रेप्युटेशन संपेल. अनिश शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. IT टीम काय करते? ते सर्व्हर्स रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतायत, पण हॅकर खूप ॲडव्हान्स्ड आहे. नम्रता पुढे आली. पॅनिक होऊन उपयोग नाही. आधी डॅमेज कंट्रोल. सगळे तिच्याकडे पाहू लागले. ती ठाम आवाजात म्हणाली. क्लायंट्सना ट्रूथ सांगा. आपण प्रॉब्लेम लपवणार नाही. राजीव दचकला. पण त्यामुळे लोक अजून घाबरतील. नम्रता म्हणाली. खोटं लपवण्यापेक्षा सत्य सांगणं जास्त विश्वास निर्माण करतं. अनिश हलकंसं हसला. अगेन तूच योग्य विचार करतेयस. त्याने लगेच मीडिया स्टेटमेंट तयार करायला सांगितलं. निखिल म्हणाला, वहिनी, तुम्ही CEO मटेरियल आहात. सिरियसली. नम्रता हसली. आणि तू अजून कॉमेडियन मटेरियल आहेस. तणावात ही सगळे हलकंसं हसले. तेवढ्यात
IT हेड धावत आला. सर, हॅकरने एक मेसेज सोडलाय. स्क्रीनवर एक लाईन चमकत होती. दिस इज जस्ट द बिगिनिंग. अनिशचा राग वाढला. आर्यन. नम्रता विचारात पडली. नाही, हे फक्त धमकी नाही, तो आपल्याला मेंटली ब्रेक करतोय. अचानक अनिशचा फोन वाजला. अननोन नंबर. त्याने उचलला. समोरून आर्यनचा शांत आवाज. डेटा लीक आवडला? अनिश कठोर आवाजात म्हणाला. तू खूप खाली गेलायस. आर्यन हलकंसं हसला. गेममध्ये इमोशन्स ठेवले तर हरतो. नम्रता फोन स्पीकरवर टाकते. तुला नेमकं काय हवं आहे? क्षणभर शांतता. मग आर्यन म्हणाला, तू. ऑफिसमध्ये एकदम शांतता पसरली. अनिशचा राग अनावर झाला. तिचं नाव पुन्हा तुझ्या तोंडावर आणू नकोस. आर्यन हसला. रिलॅक्स, मी फक्त ऑफर देतोय. कसली ऑफर? नम्रता माझ्यासोबत आली तर मी कंपनी सोडून जाईन. सगळे हादरले. नम्रता काही क्षण गप्प राहिली. मग शांत पण ठाम आवाजात म्हणाली, मी कोणाची डील नाही. आर्यन काही सेकंद शांत राहिला. म्हणूनच तू मला हवी आहेस. फोन कट. ऑफिसमध्ये तणाव दाटला. निखिल म्हणाला, हा माणूस डेंजरस ऑब्सेशनमध्ये गेलाय. अनिशने रागाने टेबलवर हात मारला. मी त्याला संपवीन. नम्रता त्याच्या जवळ आली. नाही, तो तिच्याकडे पाहतो. ती शांतपणे म्हणाली, रागात घेतलेले निर्णय आपल्यालाच तोडतात. अनिशचा श्वास जोरात चालू होता. तो तुला टार्गेट करतोय नम्रता. ती त्याचा हात धरते. आणि तुम्ही मला प्रोटेक्ट करता आहात, पण आपण स्मार्ट पद्धतीने लढायचं. त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन थोडं कमी झालं. तो हलक्या आवाजात म्हणाला, मला तुझी भीती वाटते. नम्रता दचकली. माझी? कारण तू नशील तर मी तुटेन. नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच म्हणाली, मी कुठेही जाणार नाही. तो तिच्या कपाळावर डोकं टेकवतो. प्रॉमिस? प्रॉमिस. तेवढ्यात IT हेड पुन्हा धावत येतो. सर, हॅकरने लाईव्ह व्हिडिओ कॉल रिक्वेस्ट पाठवली आहे. सगळे स्क्रीनकडे पाहतात. कॉल कनेक्ट होते आणि स्क्रीनवर आर्यन दिसतो. तो हसत म्हणतो, रेडी फॉर द नेक्स्ट मूव्ह. आर्यनचा पुढचा डाव काय असेल? डेटा लीकमुळे कंपनी वाजेल का? नम्रता अनिशच्या नात्यावर याचा परिणाम होईल का? आणि प्रेम वर्सेस ऑब्सेशन या युद्धात कोण जिंकेल? प्रेम, वेड आणि धोकादायक खेळ. ऑफिसमधल्या मोठ्या स्क्रीनवर आर्यनचा चेहरा दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत स्मित, पण डोळ्यात धोकादायक वेडेपणा. रेडी फॉर द नेक्स्ट मूव्ह. अनिश संतापाने म्हणाला, तुला काय मिळतं हे सगळं करून? आर्यन हसला. एंटरटेनमेंट. आणि नम्रता. नम्रता पुढे आली. तुला अजूनही समजत नाही का? मी तुझ्यासोबत कधीच येणार नाही. आर्यन काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, तू आधीही अशीच हट्टी होतीस. नम्रता दचकली. आर्यन पुढे म्हणाला, आठवतंय, शाळेत एका मुलाने तुला रडवलं होतं आणि तू 2 दिवस कुणाशी बोलली नव्हतीस. अनिशचा चेहरा कठोर झाला. त्याला जाणवलं आर्यनला नम्रताबद्दल खूप काही माहीत होतं. नम्रता शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणाली, पास्ट वापरून प्रेझेंट बदलत नाही. आर्यन हलकंसं हसला. पण प्रेझेंट डिस्ट्रॉय करता येतं. अचानक स्क्रीनवर काही फाईल्स दिसू लागल्या. राजीव ओरडला, सर, हे कॉन्फिडेन्शियल क्लायंट कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. निखिल घाबरला. तो लाईव्ह डेटा लीक करतोय. क्लायंट्सचे फोन सतत येत होते. ऑफिसमध्ये चाओस निर्माण झाला. अनिश ओरडला, आर्यन स्टॉप धिस. आर्यन मागे लोळून बसला. एका कंडिशनवर. नम्रता डोळे बंद करून खोल श्वास घेते. काय हवंय? उद्या संध्याकाळी तू मला एकटी भेट. ऑफिसमध्ये शांतता पसरली. अनिश लगेच म्हणाला, इम्पॉसिबल. आर्यनचा चेहरा गंभीर झाला. मग लीक सुरूच राहील. नम्रता काही क्षण विचारात पडली. अनिश तिच्याकडे वळला. तू जाणार नाहीस. ती शांतपणे म्हणाली, जर कंपनी वाचवायची असेल तर. नो. अनिशचा आवाज संपूर्ण ऑफिसमध्ये घुमला. सगळे स्तब्ध झाले. अनिशच्या डोळ्यात भीती होती, राग नव्हता. मी तुला त्याच्याकडे एकटी पाठवणार नाही. नम्रता त्याच्या जवळ आली. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही? मला तुझ्यावर विश्वास आहे, पण त्याच्यावर नाही. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. आर्यन स्क्रीनवरून हे सगळं पाहत होता. तो हलकंसं हसला. इंटरेस्टिंग. खरंच प्रेम करता तुम्ही? अनिशने रागाने स्क्रीनकडे पाहिलं. तू प्रेम समजू शकत नाहीस. आर्यनचा चेहरा अचानक बदलला. त्याच्या डोळ्यात वेदना चमकली. हो, कारण ज्याच्यावर प्रेम केलं ती कधी माझी झालीच नाही. नम्रता काही क्षण शांत राहिली. तिला पहिल्यांदाच आर्यनच्या आवाजात तुटलेपणा जाणवला. पण पुढच्याच क्षणी तो पुन्हा थंड झाला. उद्या 6 वाजता. लास्ट चान्स. कॉल डिस्कनेक्ट. ऑफिसमध्ये मृत शांतता पसरली. निखिल हळू आवाजात म्हणाला, हा माणूस खरंच ऑब्सेस्ड आहे.
राजीव म्हणाला, आणि डेंजरस सुद्धा. अनिश संतापाने टेबलवरची फाईल फेकतो. डॅम इट. नम्रता त्याच्याजवळ जाते. काम डाऊन. तो तिच्याकडे पाहत म्हणतो, मी तुला गमवू शकत नाही. ती त्याचा चेहरा हातात घेते. तुम्ही मला गमावणार नाही. अनिश भावूक होतो. मला पहिल्यांदाच भीती वाटते. नम्रता हलकसं हसते. आणि मला पहिल्यांदाच कुणीतरी एवढं प्रेम करतंय असं वाटतंय. तो तिला मिठीत घेतो. ऑफिसमधला गोंधळ, टेन्शन काही क्षणांसाठी सगळं थांबतं. तेवढ्यात निखिल हलक्या आवाजात म्हणतो, आम्ही अजून इथेच आहोत. दोघे लगेच दूर होतात. नम्रता लाजते. अनिश निखिलकडे पाहत म्हणतो, एक दिवस तुला ऑफिसमधून काढून टाकीन. निखिल हसतो, पण TRP माझ्यामुळेच आहे. तणावात ही सगळे हसू लागतात. रात्री नम्रता एकटी बाल्कनीत उभी असते. तिच्या मनात एकच प्रश्न, उद्या काय होणार. तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज येतो, तुला एक सिक्रेट सांगायचं आहे, तुझ्या बाबांच्या मृत्यूबद्दल. आर्यन. नम्रताच्या हातून फोन जवळजवळ निसटतो. तिच्या डोळ्यात धक्का उमटतो. बाबांच्या मृत्यूबद्दल. आर्यनला नम्रताच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल काय माहीत आहे. हा फक्त ट्रॅप आहे की मोठं सत्य. नम्रता आर्यनला भेटायला जाईल का आणि अनिश तिला थांबवू शकेल का. वडिलांच्या मृत्यूचं रहस्य, प्रेमासमोर उभं संकट. तुझ्या बाबांच्या मृत्यूबद्दल. तो मेसेज पाहताच नम्रताच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या हातातला फोन थरथरत होता. बाल्कनीत उभी असलेली ती काही क्षण श्वासही घेऊ शकत नव्हती, कारण तिच्या वडिलांचा मृत्यू हा तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता. आणि आजपर्यंत तिला वाटत होता तो फक्त एक अपघात होता. नम्रता. अनिशचा आवाज आला. ती दचकली. अनिश तिच्या जवळ आला. काय झालं. तिने शांतपणे फोन त्याच्या हातात दिला. मेसेज वाचताच अनिशचा चेहरा बदलला. हा माणूस आता खूपच खाली जातोय. नम्रता हळू आवाजात म्हणाली, पण जर हे तो खरं बोलत असेल तर. अनिश काही क्षण शांत राहिला. त्याला जाणवलं ही फक्त बिझनेस फाईट राहिली नव्हती, ही आता नम्रताच्या आयुष्याची लढाई बनली होती. तू त्याला भेटायला जाणार नाहीस. नम्रता खिडकीबाहेर पाहत म्हणाली, मला जावंच लागेल. नो. अनिशचा आवाज कठोर होता. तुम्ही समजत नाही आहात. मी सगळं समजतोय. तो पहिल्यांदाच इतक्या मोठ्याने ओरडला. नम्रता स्तब्ध झाली. अनिशचा श्वास जोरात चालू होता. तो तुझ्या इमोशन्ससोबत खेळतोय. तीही भावूक झाली. पण जर माझ्या बाबांबद्दल खरंच काही सत्य असेल तर. क्षणभर शांतता. अनिश हळू आवाजात म्हणाला, मला फक्त तुझी काळजी वाटते. नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं. आणि मला पहिल्यांदाच वाटतंय बाबांच्या मृत्यूमागे काहीतरी लपलं होतं. अनिश तिच्या जवळ आला. त्याने हलकेच तिचे अश्रू पुसले. ठीक आहे, पण तू एकटी जाणार नाहीस. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, तो तुम्हाला पाहिलं तर काही बोलणार नाही. मग मी दुरूनच लक्ष ठेवेन. नम्रता हलकसं हसली. तुम्ही ना खूपच पॉझिटिव्ह आहात. अनिश तिच्या कपाळावर हलकं टकटक करत म्हणाला, आणि तू खूप इम्पॉर्टंट आहेस. दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता. लोकेशन जुना समुद्रकिनारा. वारा जोरात वाहत होता. संपूर्ण जागा जवळजवळ रिकामी होती. नम्रता हळूहळू पुढे चालत होती. तिच्या मनात भीती, राग, प्रश्न सगळंच होतं. दूर कारमध्ये अनिश बसला होता. त्याची नजर फक्त तिच्यावर होती. तेवढ्यात आर्यन सावलीतून बाहेर आला. ब्लॅक शर्ट, शांत चेहरा. तो हसला. मला माहीत होतं तू येशील. नम्रता थेट मुद्द्यावर आली. काय माहीत आहे तुला बाबांबद्दल. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, त्यांचा मृत्यू अपघात नव्हता. नम्रताचा श्वास थांबला. काय. तो प्लॅन्ड होता. तिच्या डोळ्यात धक्का भरला. इम्पॉसिबल. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्या बाबांनी एका मोठ्या माणसांविरुद्ध पुरावे जमा केले होते. कोण. ज्याच्यासोबत आज अनिशचा फॅमिली बिझनेस जोडलेला आहे. नम्रता स्तब्ध झाली. तुला माहीत आहे का तुझे बाबा मरण्याआधी कुणाला भेटले होते. ती थरथरत म्हणाली, कोणाला. आर्यन हळू आवाजात म्हणाला, अनिशच्या वडिलांना. नम्रताच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. खोटं. मी खोटं बोलत नाही. तेवढ्या दूर कारमध्ये बसलेला अनिश हे ऐकून हादरला. त्याच्या डोळ्यात अविश्वास होता. डॅड. आर्यन पुढे म्हणाला, तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर सर्वात जास्त फायदा कोणाला झाला माहिती आहे. नम्रता काही बोलू शकत नव्हती. देशमुख कंपनीला. तिच्या मनात हजारो प्रश्नांचा स्फोट झाला. अचानक तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाम चमकलं. दॅट्स लॉयर. नम्रता थिजली. बाबांचे वकील. तिने थरथरत्या हाताने फोन उचलला. समोरून आवाज आला, नम्रता, मला तुझ्याशी ताबडतोब भेटायचं आहे. तुझ्या वडिलांच्या केसबद्दल. आर्यन हलकसं हसला. आता तरी माझ्यावर विश्वास बसतोय.
दूर उभा असलेला अनिश मात्र पूर्णपणे हादरला होता, कारण पहिल्यांदाच त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला, माझे बाबा खरंच निर्दोष आहेत का? भाग 10 मध्ये नम्रताच्या वडिलांच्या मृत्यूमागचं खरं सत्य काय आहे? अनिशच्या वडिलांचा यात हात आहे का? या धक्क्यामुळे नम्रता अनिशच्या नात्यात दुरावा येईल का? आणि आर्यन नेमका कोणत्या हेतूने हे सगळं उघड करतोय, हे पाहू पुढच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.